हॅलो गाईस, कसा आहे तुम्ही? मी नेहाल गायकवाड, नवीन यूट्यूबर. आजचा व्हिडिओ आहे साहस ॲडव्हेंचर कॅम्प. हे बघा, व्ह्यू बघून घ्या पहिले कसा आहे तर. आणि हो, हे गाडी आपली नाही आहे, हे गाडी माझ्या भावाची आहे तुला. तर मित्रांनो, साहस ॲडव्हेंचर ह्या जुनेवानी गावापासून 500 मीटरवर किंवा एखाद्या किलोमीटरवर जास्तीत जास्त असेल. तर मित्रांनो, आज त्या आपण साहस ॲडव्हेंचर कॅम्पला व्हिजिट करणार आहोत. बघा असा ह्या बा. आणि आजपासून असं आपण सोचलं आहे की जे बी आपल्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत असेल किंवा सबस्क्राईब जरी करत असेल ना, तर त्यांचे 5 जणांचे आपण नाव घेणार आहोत एकदम व्हिडिओच्या लास्टला. तर चला, तुम्हाला दाखवतो मी साहस ॲडव्हेंचर कॅम्प. आणि इकडचं व्ह्यू जसं हे बघा, इकडे तलाव आहे. हे तलावाचा व्ह्यू आहे तो बघूया. इकडून मासेमारी होते आणि हे तलावाचा व्ह्यू आहे. तर चला आपण साहस ॲडव्हेंचर कॅम्पला जाऊ. तर बघा मित्रांनो, असं जाऊ द्यायला साहस ॲडव्हेंचर कॅम्पला. बघा, चलो. बघा शंकर आहे भारी. आपलं साहस कॅम्पचं पहिली एंट्री. थांबून दे उतरा न्याल भाऊ. तर मित्रांनो, हा साहस ॲडव्हेंचरचा मेन गेट किंवा एंट्री गेट आहे ना. बघा, हा रस्ता आहे साहस ॲडव्हेंचरचा. पहिले जेव्हा हे साहस ॲडव्हेंचर चालू होतं ना, तेव्हा एक नंबर रस्ता, येण्या जाण्यासाठी गाड्या जाय, फोर व्हीलर बसा वगैरे जात होत्या ह्या रस्त्याने. बघा आता कशी कंडिशन होऊन गेली आहे. इथे एक सिक्युरिटीचं ऑफिस होतं, पण ते आता सध्या काही आहे नाही. आणि हा एंट्री गेट. अरे स्वागत तो करो हमारा. तर मित्रांनो, हा एंट्री गेट आणि इथूनच सगळ्या गोष्टी आत जायच्या आणि आत यायचं. चला, ॲम्ब्युलन्स. हा जो स्पॉट होता, हा स्पॉट म्हणजे लहान लेकरांच्या खेळवण्यासाठीच होता नेमकं. आता असं काही उरलेलं नाही आहे. तर समोर बघूया आणखी काय काय आहे आणि काय काय नाही आहे तर, है ना. हे बघा, हे व्हॅन आहे. जे इमर्जन्सी कोणी अगर खेळता कुठताना किंवा ॲडव्हेंचर करताना कुठं काही हादसा झाला असेल, है ना, तर त्याच्यासाठी इमर्जन्सी छोटीशी व्हॅन होती एक. आणि व्हॅन आता ते पण इथंच पडली आहे, अशी सडून राहिली आहे. त्याचा काही उपयोग नाही आहे आता. हे बघा, लहान लेकरांचं खेळवणं होतं. आणि हे एक किचन रूम होतं. हे बघा, एक किचन रूम आहे. जेवायला जे आहे एक किचन रूम आहे. आणि इथे हा हॉल होता, जेवणाचा हॉल. जसं इथं टेबल खुर्च्या लावल्या की लहान लेकरं किंवा ॲडव्हेंचर जो बी व्यक्ती, लहानापासून तो मोठ्यापर्यंत जो बी व्यक्ती ॲडव्हेंचरला आलेला आहे, तर इथं जेवण वगैरे करायचं. इथं नाश्ता वगैरे, दूध वगैरे जे पण त्यांना पोषक भेटत होतं, जेवणामध्ये आहार भेटत होता, तो इथं करायचा, है ना. आणि हे ऑफिस होतं. जेव्हा कोणी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करत होते ॲडव्हेंचर कॅम्पला साहसवाल्या, तर त्यांनी अगर पहिले बुकिंग घ्यायला लागत होती. बुकिंग म्हणजे अशी होती तर अगर फॅस्ट टायमाला एकाच दिवशी अगर 2-3 कॅम्प असेल तर ॲडजस्ट नाही होत नाही यार. कमसे कम एका कॅम्पमध्ये 100 लोक तर येतात ना, तर ॲडजस्ट नव्हतं होत. तर एका दिवसा पहिले
येऊन इथं ॲडव्हान्स बुकिंग करावं लागत होती. आता ते तसं काही राहिलं नाही. आता पुरं खंडर पडलं आहे, काही ढगाचा विषय नाही राहिला आता. तर असं काही आहे. तिथं घोडा राहत होता. हे बघा ऑफिस बघून घ्या. इथं बजरंग बलीचं मंदिर आहे, बघूया आपण. तर हे कॅम्पला बजरंग बलीचं मंदिर आहे. बोलो जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली. तर मित्रांनो असा काही सीन होता है ना. आणि हा जो बॅकग्राऊंड आहे इथचा मागच्यावाला जो लॉक दिसत आहे यावाला, हा बघा माझ्या बोटाच्या एकदम समोर. या इकडे दाखवतो मी तुम्हाला. हा जो एरिया होता, हा जो मागचा लॉक होता, हा लॉक याच्यासाठी जो सामग्री ठेवण्यासाठी नाही का, जसं ॲडव्हेंचरच्या मार्फत काही अगर रोप ठेवायचं आहे किंवा नाव वगैरे ठेवायचं आहे किंवा स्पोर्ट बाईक ठेवायची आहे तर इथं त्या ठेवत होत्या. आणि हा जो एरिया आहे, हावाला गोल जो एरिया आहे ह्यावाला, इथे जे ॲडव्हेंचर लोक होते इथे आता काहीच नाही राहिलं यार. आता काहीच नाही. ज्या टायमाला होतं ना त्यावेळेस एक नंबर. तर बघा इथे हे जे हे आपल्या भाषेमध्ये काय बोलतो याला कमेंटमध्ये सांगणं माझ्या लक्षात येऊन नाही राहिलं आहे. पिपा. पिपा, आमच्या लँग्वेजमध्ये पिपा म्हणतो याला. तर मित्रांनो इथे कसे ॲडव्हेंचरचे लोक येणार होते किंवा येत होते, ते असे बसायचे रात्रीच्या टायमाला. आणि व्ह्यू पण चांगला होता रात्रीचा छान. इथे डान्स वगैरे करायचे, इथं म्युझिक सिस्टम पण होतं है ना. तर डान्स वगैरे करायची इथं बढिया. आणि हे बघा हे बघा रस्ता बा कसा आहे. इसू काढून चप्पल घालून आहे बघता आम्ही. आणि जे टुरिस्ट लोक येत होते ना, जे ॲडव्हेंचर लोक होते ते, तर त्याच्यासाठी राहण्याचा सोय इथं प्रॉपर तरीक्यानं होतं. एक नंबर सोय होती है ना, एक नंबर सोय होती. पण मित्रांनो अशी आहे, चल सके ना कोई और मार सके ना सही, ऐसा कुछ तो असा कोणता तरी डायलॉग होतं ना. ते कमेंटमध्ये सांगा यार, तू कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि लक्षात ठेवा जे पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्याचे 5 नावं घेणारा लास्टला व्हिडिओच्या नंतर, जो सबस्क्राईब करत असेल त्याचं है ना. तर हे बघा हे इथं ते ॲडव्हेंचर लोक टुरिस्ट लोक इथं झोपायचे बढिया. हे त्यांचं संडास बाथरूम होतं हे बघा. आणि हे आता पण इथं पलंग पडलेले आहे, तुम्ही बघू शकता. आत्ताही पलंग पडलेले आहे. हे टेंट आहे हे बघा, हा टेंट आहे बढिया एक नंबर. आणि खूप जंगल भारी आहे यार, एक नंबर जंगल आहे हे बघा. हा असा टेंट राहायचा, हा संडास बाथरूम होता, हा झोपण्यासाठी टेबल आहे इथं, पलंग ज्याला आपण पलंग म्हणतो मराठी भाषेमध्ये. तर असं काही इथं होतं. आणखी चला तुम्हाला आणखी समोर दाखवतो. कमी कर देने पे चलो रुक जा.